बऱ्याचदा असं होतं, की लोकांना वाटतं कम्युनिकेशन म्हणजे फक्त गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल्स बरोबर. किंवा एखादी व्यक्ती आपण म्हणतो ना, की फाड इंग्लिश बोलते, बरोबर. ही इज व्हेरी गुड कम्युनिकेटर. पण ॲक्चुअली तसं नाहीये. कम्युनिकेशन ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. हं. त्याच्यातला एक पार्ट आहे स्पोकन इंग्लिश. जर तुम्ही एखाद्या अशा बिझनेसमध्ये, एखाद्या अशा वर्क प्रोफाइलमध्ये असाल, की जिथं तुम्हाला इंग्लिश बोलणं गरजेचं आहे, मग तेव्हा तुम्ही ते शिकणं, त्याच्यामध्ये ग्रो करणं महत्वाचं आहे. पण इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तुमचं सगळंच अडतं असंही नाहीये. कारण आपल्याकडे अजून बरेच प्रोफाईल असे आहेत, की ज्याच्यामध्ये इंग्लिशची तेवढी फारशी गरज नाही वाटत. नाही. पण मग इथं काय गरजेचं असतं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणं म्हणजे? तर मला जे काही वाटतंय, माझे ओपिनियन्स, माझ्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून काय आहेत किंवा मला काय कन्व्हे करायचंय, ते इफेक्टिव्हली शॉर्ट, स्वीट आणि आपण ज्याला म्हणूया, की थोड्याशा डेकोरममध्ये आणि मॅनर्सफुली ते समोरच्यापर्यंत कशी पोहोचवायची आणि मला हवे ते रिझल्ट समोरच्या माणसाकडनं कसे मिळवायचे, हे जेव्हा सर्कल पूर्ण होतं, तेव्हा म्हटलं जातं, की कम्युनिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. ओके.